नमस्कार सर्वांना. वर्ग समीकरणाचा पुढचा भाग आपण बघणार आहे. आता हा प्रश्न बघा. जर वर्ग समीकरणाची मुळे पुढील प्रमाणे आहेत तर वर्ग समीकरण तयार करा. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय, वर्ग समीकरण आपलं तयार करायचं आपल्याला, आणि आपल्याला काय दिले जाईल, मुळे दिले जातील. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं, तयार करायचंय, आणि आपल्याला काय दिले जाईल, त्याचे रूट्स दिले जातील. मग जेव्हा प्रश्न असतो वर्ग समीकरणे तयार करा, त्यावेळेस तुम्हाला दोन मुळे दिले जातील, रूट्स दिले जातील. आता इथं बघा 3 आणि -10 हे मुळे दिलेले आहेत. तर आपण काय करायचं, ही जी मुळं आहेत त्या पहिल्याला आपण म्हणायचं अल्फा. काय म्हणायचं, अल्फा बरोबर किती, हा 3. अल्फा बरोबर हा अल्फा, आणि हा बीटा, बीटा बरोबर -10. तर यांना म्हणायचं आपण. म्हणजे अशा केसमध्ये जेव्हा आपला प्रश्न काय आहे, वर्ग समीकरण तयार करा, आपण स्वतःहून तयार करायचंय, तर त्यासाठी पहिले ज्यांनी ती मुळं जी दिलेली आहेत त्या पहिल्या मुळाला आपण म्हणायचं अल्फा, दुसऱ्याला म्हणायचं बीटा. आलं लक्षात. आता हे स्वरूप आहे, समीकरण स्वरूप एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा. ह्याच्यामध्ये आपण अल्फा आणि बीटाची ही किंमत यात टाकायची. काय होईल मग, एक्स वर्ग हाच राहील, एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा प्लस बीटा. अल्फा किती आहे तुमचा 3 आहे, प्लस बीटा, बीटा म्हणजे किती -10, म्हणजे हा -10 ऑफ एक्स अधिक अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा, म्हणजे 3 गुणिले -10 बरोबर 0. म्हणून हे सोडवलं काय येईल, एक्स वर्ग वजा या कंसामध्ये काय येईल, 3 - 10 म्हणजे -7 येईल, -7 ऑफ एक्स. आता इथं काय येईल बघा, 3 गुणिले -10 हे गुणाकार आहे म्हणून वजा चिन्ह येईल, -30 म्हणजे इथं येईल हा -30 बरोबर 0. नंतर हे सोडवलं, कंस सोडवला, खोलला, तर एक्स मायनस मायनस प्लस होईल, प्लस 7x वजा 30 बरोबर 0. हा आहे तुमचा म्हणजे हे तुमचं तुम्ही तयार केले प्राप्त वर्ग समीकरण किंवा इष्ट वर्ग समीकरण. इष्ट वर्ग समीकरण कोणतं आलं, हे एक्स वर्ग प्लस 7x वजा 30 बरोबर 0. म्हणजे हे तुमचं उत्तर आहे. त्यांनी जे विचारले ते काय केलं आपण, अशा प्रश्नामध्ये जेव्हा आपल्याला ते वर्ग समीकरण तयार करा असा प्रश्न असतो, त्यावेळेस जे त्यांनी मुळं दिलेली असतात त्यांना आपण एकाला अल्फा पकडतो, एकाला अल्फा एकाला बीटा पकडतो. मग हे ते स्वरूप आहे त्याचं, एक्स स्क्वेअर वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. हे फक्त किमती अल्फा बीटाच्या यात टाकतो आपण आणि ते सोडवतो, आणि शेवटी आपल्याला हे समीकरण भेटतं, जे म्हणजे आपलं उत्तर आहे, म्हणजे इष्ट समीकरण. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, असं ही वाक्यरचना येईल. ठीक आहे. पुढचं गणित बघू आपण. इथं बघा दोन मुळं दिलेली आहेत. हे पहिल्या मुळाला आपण म्हणू अल्फा. अल्फा बरोबर 1/2 व बीटा बरोबर वजा 1/2. सेम असं जसं केलं तसंच समीकरण स्वरूप पहिलं लिहून घेऊ. काय आहे, एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0. नंतर या किमती त्यात टाकू फक्त अल्फा आणि बीटाच्या. तर काय येईल ती स्टेप, एक्स वर्ग वजा अल्फा किती आहे 1/2, इथे येईल 1/2 प्लस बीटा वजा 1/2, इथे येईल वजा 1/2 ऑफ एक्स अधिक अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ठीक आहे, किमती टाकल्या आपण. मग पुढे आपण सोडू. हे जे आहे एक्स वर्ग इथं लिहू आपण, एक्स वर्ग. आता इथं बघा वजा, हे वजा असंच येईल, कंसामध्ये काय आहे 1/2 वजा 1/2 म्हणजे हा कॅन्सलच होऊन जाईल, कारण +1/2 -1/2 हे कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल म्हणजे 0 होईल, म्हणजे हा काय येईल 0. पुढे येईल एक्स, हा एक्स, आणि प्लस 1/2, हे काय प्लस 1/2 गुणिले वजा 1/2 येईल, म्हणजे गुणाकारामध्ये प्लस मायनस मायनस होतं, इथे येईल मायनस 1 वर्ग 1 आणि 2 वर्ग 4, म्हणजे 1 गुणिले 1 1 आणि 2 गुणिले 2 4 बरोबर 0. ठीक आहे. मग पुढे हे सॉल्व करू. एक्स वर्ग वजा हा 0x म्हणजे काय, त्याचं काय 0x म्हणजे 0च येणार आहे, म्हणजे हा टर्म येणारच नाहीये कारण 0 झालाय. आणि इथं पुढचा येईल मग -1/4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ह्याला तिरकस गुणाकार करू, ह्याच्या खाली काही नाही म्हणजे इथं 1 आहे,
तिरकस गुणाकार केला तर काय येईल 4 गुणिले x वर्ग 4x वर्ग वजा 1 गुणिले 1 1 येईल बरोबर 0. ठीक आहे. तर हे आहे आपलं इष्ट वर्ग समीकरण. इष्ट वर्ग समीकरण किंवा हे आपलं उत्तर आहे. काय आलंय इष्ट वर्ग समीकरण 4x वर्ग वजा 1 बरोबर 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे. आपण गणित बघा इथं बघा x वर्ग वजा 4kx अधिक 3 बरोबर 0 म्हणजे इथं त्यांनी वर्ग समीकरण आता दिलेलं आहे. ओके. ते काय म्हणतात या वर्ग समीकरणात मुळांची बेरीज मुळं काय आहेत अल्फा बीटा म्हणजे मुळांची बेरीज म्हणजे काय अल्फा अधिक बीटा यांची जी बेरीज आहे ती त्यांच्या गुणाकाराच्या म्हणजे मुळांचा गुणाकार म्हणजे काय अल्फा डॉट बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे. ठीक आहे. तर ती काय करा के ची किंमत काढा. तर अशा काय करायचं आता यांनी ऑलरेडी वर्ग समीकरण हे त्यांनी दिलेलं आहे. हे जसं तसं खाली लिहून घेतलं -4kx + 3 बरोबर 0. आता इथं आपण काय करू पहिली एबीसी ची किंमत काढू. ठीक आहे. मग ए काय आला तुमचा ह्याच्या अगोदर काही नाही म्हणजे 1 आहे म्हणजे हा ए 1 आला. बी काय आला तुमचा हा एक्सच्या अगोदरचा हा सगळा सेट -4k आणि सी काय आला बघा इथं एक के राहिला होता माझा लिहिण्याचा आहे बघा इथं k + 3 आहे लक्षात ठेवा आणि इथं पण म्हणजे तो k + 3 म्हणजे समीकरण काय ऍक्च्युली x² वजा 4kx + k + 3 आलं का लक्षात x² - 4kx + k + 3 आलं लक्षात. मग त्या हिशोबाने मग ए तुमचा 1 आला बी तुमचा वजा 4k आला आणि सी तुमचा हा k अधिक 3 आला. ते गणित लिहिताना थोडं के राहून गेलं होतं माझं. ठीक आहे. तर एबीसीच्या आपण किमती काढल्या. ठीक आहे. ह्याच्या अगोदर पण आपण एबीसीच्या किमती काढलेल्या आहेत. त्याच सेम पद्धतीने आपण तुलना केली. त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे सामान्य स्वरूप तुम्हाला लक्षात असेल ax वर्ग अधिक bx अधिक c याबरोबर तुलना करून ए बी सी ची किंमत आपण काढलेली आहे. ते इथं लिहिलेलं नाही पण तसं आपण करायचं आणि एबीसी ची किंमत आपण काढलेली आहे. आता इथं गणितामध्ये काय दिलेलं आहे मुळांची बेरीज म्हणजे काय अल्फा अधिक बीटा त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट गुणाकार म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा ह्यांची किंमत आपल्याला पहिली काढावी लागेल. तर इथं सूत्र आहेत लक्षात ठेवा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय तो अल्फा बीटाची किंमत -b/a आणि अल्फा बीटाची किंमत काय ती c/a. हे सूत्र आहेत हे लक्षात ठेवायचे म्हणजे ही सूत्र आपल्याला पाठ करावी लागतील. कोणतं सूत्र आहे बघा रेड मध्ये दाखवतो मी हे सूत्र आहे. परत सांगतो बघा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आणि अल्फा बीटा इज इक्वल टू c/a. हे दोन्ही आपल्याला पाठ करावे लागतील. मग पहिले अल्फा आणि बीटा अल्फा अधिक बीटाची किंमत काढू. अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b/a. बी किती आहे तुमचा वजा 4k छेद तुमचा ए किती आहे 1 आहे म्हणून तुमचा अल्फा अधिक बीटा किती आला 4k. ठीक आहे. ही आली तुमची अल्फा प्लस बीटाची किंमत. आता काय काढायची अल्फा बीटा तुम्ही खाली लिहायचंय मला जागा नाही आहे म्हणून मी बाजूला लिहितोय. अल्फा डॉट बीटा इज इक्वल टू c/a. सी किती तुमचा k अधिक 3 छेद ए किती आहे 1 म्हणजे k अधिक 3 आला म्हणजे अल्फा बीटाची तुमची किंमत किती आली k + 3 आणि अल्फा अधिक बीटा किती आला 4k. ओके. आता ह्यांनी गणितामध्ये जी अट दिलेली आहे वर्ग समीकरणात मुळांची बेरीज म्हणजे ही जी मुळांची बेरीज आहे ही म्हणजे अल्फा अधिक बीटा हा कसा आहे ही त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे. म्हणजे तुमचा गुणाकाराचा दुप्पट काय आलेला आहे तुम्हाला काय आला गुणाकारांचा दुप्पट हा आलाय ना अल्फा बीटा म्हणजे ह्या अल्फा डॉट बीटाचा हा काय आहे दुप्पट आहे दिलेल्या अटीनुसार. इथं लिहू शकता दिलेल्या अटीनुसार बाय द गिवन कंडिशन. मग या किमती टाकायच्या आपण अल्फा प्लस बीटा किती आहे 4k बरोबर 2 अल्फा बीटा किती आलाय k + 3 आणि हे सोडवायचं आपण म्हणजे अकाउंट्स खोलू हे 4k इज इक्वल टू
हा कंस खोलू, 2 गुणिले के 2k प्लस 2 गुणिले 3 6, या बाजूला सोडू तुम्ही बघा. मग आता ह्या केला इकडे घ्या, 4k ऑलरेडी इथं आहे, या 2k ला इकडे घ्या, तो येईल वजा 2k बरोबर 6, म्हणून 2k बरोबर 6, म्हणून k बरोबर 6/2, बेक बे बेत्रिक 6, म्हणून k बरोबर 3. अशा पद्धतीने ही कशाची किंमत आली तुमची, ही आली k ची किंमत. ही ती विचारली त्यांनी, k ची किंमत काढा. हे काय, k ची किंमत काढा, किती आली, 3 आली. आलं का? फार सोपं गणित आहे. तुम्हाला समीकरण यांनी दिलेलं आहे, कळलं का? आणि त्याचे मूळ काय आहेत, अल्फा बीटा. मग अल्फा बीटा पहिलं काढून घ्यायचं. अल्फा बीटा सूत्र लक्षात ठेवा, हे पाठ करून टाका. अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू वजा b/a आणि अल्फा बीटा बरोबर c/a. किमती टाकल्या नंतर मग त्यांची अट जी दिलेली त्या अटीनुसार हे सोडत आपल्याला हे उत्तर त्याचं आलेलं आहे. ठीक आहे. पुढचं गणित 5वं. वर्ग समीकरण तुम्हाला दिलेलं आहे, y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. ते म्हणतात अल्फा व बीटा त्याची मुळे आहेत, म्हणजे आहेत त्यांनी दिलेले. तर ते काय म्हणतात, ह्या किमती काढा. काय, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि पुढं काय, अल्फा घन अधिक बीटा घन. ठीक आहे. तर प्रथम आपण वर्ग समीकरण जे दिले ते लिहून घेऊ. y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. ह्याच्या एबीसीच्या किमती काढू. एबीसीची किमती आपण कशा काढतो, इथं भीतं मी लिहिण्याची गरज नाही, ॲक्च्युअली तुम्हाला माहिती आहे. हे सामान्य स्वरूप ax वर्ग अधिक bx अधिक c शी काय केली, तुलना केली. काय केली, ही तुलना केल्यानंतर आपल्याला ए बी सी ची किंमत येते ना. ते ए काय आला इथं, 1 आला. ए आला तुमचा 1. बी किती आला, वजा 2. सी किती आला तुमचा, वजा सी बरोबर वजा 7 आला. ठीक आहे. तर तुम्ही प्रथम काय काढल्या, ए बी सीच्या किमती तुम्ही काढून घेतल्या. आता आपण अल्फा प्लस बीटाची किंमत काढू. अल्फा प्लस बीटा सूत्र आपल्याला माहिती आहे, याच्या अगोदरच्या गणित आपण लिहिलेलं आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी किती आहे, वजा 2. इथं आला वजा 2 छेद ए किती आहे, 1. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर किती आला, 2. मग तुमच्या अल्फा आणि बीटाची किंमत किती आली, 2 आली. आता आपण काय काढायचं, माझ्याकडे जागा नाही खाली म्हणून मी साईडला येतो, तुम्ही एका खाली एक लिहायचं. अल्फा डॉट बीटा सूत्र काय आहे, सी अपॉन ए. म्हणून अल्फा बीटा बरोबर सी किती आहे तुमचा, वजा 7 छेद ए किती आहे, 1. परत लिहिलं अल्फा बीटा बरोबर वजा 7. अशा पद्धतीने तुमचा अल्फा बीटा किती आला, वजा 7, आणि अल्फा अधिक बीटा किती आला, 2. ठीक आहे. आता तुम्हाला काय काढायला लावले त्यांनी, हे काढायला लावले. तर पहिलं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग म्हणजेच ह्याचा अर्थ आपण जे अगोदर सूत्र शिकलेलो आहे, ए वर्ग अधिक बी वर्ग. तर त्याचा विस्तार केला आपण तर आपल्याला ह्याचे उत्तर मिळेल. हे त्याचं सूत्र आहे, अल्फा अधिक बीटा वर्ग बरोबर कंसात अल्फा अधिक बीटा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. हे किमती फक्त त्यात टाकायच्या कंसामध्ये. अल्फा किती आलाय, सॉरी अल्फा प्लस बीटा किती आलाय, 2 आलाय. 2चा वर्ग वजा 2 अल्फा बीटा किती आलाय, वजा 7. हे किती सोडून 2 दुने 4 आणि वजा 2 गुणिले वजा 7 म्हणजे प्लस 14. हे किती आलं उत्तर, 14 प्लस 4 18. म्हणजे तुमची अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग याची किंमत किती आली तुमची, 18 आली. कळालं का, यांनी जे काढायला लावलं इथं ते बघा, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत किती आली, 18. आता आपण अजून काय काढायला लावलं त्यांनी, नंबर 2 अल्फा घन अधिक बीटा घन. अल्फा घन अधिक बीटा घन म्हणजे ए घन अधिक बी घन. याचा विस्तार काय असतो, याचा विस्तार म्हणजे हे सूत्र आहे, अल्फा प्लस बीटा घन म्हणजे ए प्लस बी क्यूब. हे बघा, हे सूत्र लक्षात ठेवा. कंसामध्ये अल्फा प्लस बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसामध्ये अल्फा आणि अधिक बीटा. हे किमती आहेत टाकायच्या. अल्फा अधिक बीटा किती आलाय आपला, 2 आलाय. इथं टाकला 2 चा घन वजा 3 अल्फा बीटा म्हणजे 3 कंसामध्ये अल्फा बीटा किती आहे, वजा 7. आणि पुढं कंसामध्ये अल्फा प्लस बीटा किती आहे, 2. नंतर आपण हे सोडू. 2चा घन
2चा घन म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा, 2 दुणे 4 4 दुणे 8. आता इथं गुणाकार आहे सगळा, -3 गुणिले -7 गुणिले 2 म्हणजे वजा वजा इथं 100% काय होईल, प्लस होईल. 3 गुणिले 7 21, 21 गुणिले 2 किती येतो, 42. ठीक आहे, इज इक्वल टू मग 8 अधिक 42 तुमचा येतो 50. मग शेवटी तुमचं उत्तर काय येईल, अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 50. किती आलं आहे, हे तुमचं याचं हे उत्तर आलं. आलं लक्षात, हे तुमचं 50 आलं आहे, म्हणजे हे किंमत ह्याची, आणि ही आली 18 ही किंमत. अशा पद्धतीने ही सूत्र लक्षात ठेवा. प्रथम म्हणजे ABC काढणे, ह्याच्या स्टेप्स काय आहेत, ABC काढणे, हे सामान्य स्वरूपाशी तुलना करायची, ABC काढायचं व्यवस्थित. नंतर मग हे सूत्र माहित पण, अल्फा प्लस बीटा बरोबर वजा बी अपॉन ए, अल्फा बीटा बरोबर सी अपॉन ए, या किमती टाकून आपल्याला या दोघांच्या किमती आपण प्राप्त करतो. नंतर मग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग हे सूत्र या स्वरूपात त्याचं एक्सपान्शन करतो, किमती टाकतो, हे उत्तर भेटतं. तसंच अल्फा घन अधिक बीटा घन ह्याचं हे सूत्र आहे, ह्या त्या किमती टाकतो, एक्सपान्शन करून डायरेक्टली अपेक्षित ह्या किमती मिळतात आपल्याला. पुढं शाब्दिक उदाहरणे, वर्ड प्रॉब्लेम्स. प्रगती आहे मुलगी, प्रगतीच्या गणित बघा, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर तिचं आजचं वय काढा, म्हणजे तिचं प्रेझेंट एज काढायचं आहे. आणि ते काय सांगतात की जी प्रगती आहे तिचं 2 इयर्स बिफोर म्हणजे 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर म्हणजे भविष्यामध्ये आफ्टर 3 इयर्स, त्या दोघांचा गुणाकार किती येतो, मल्टिप्लिकेशन 84 येतो. ओके, तर ते तिचं आजचं प्रेझेंट एज काढायचं. इथं आपण सुरुवातीला लिहू शकतो, प्रगतीचे आजचे वय बरोबर x मानू. लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी x इयर्स. ठीक आहे. आता प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचं वय किती असेल, हे बघा, 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी ही प्रगती x, आता सध्या x वय आहे तिचं, मग 2 वर्षापूर्वी काय असेल, x वजा 2 वर्ष. 2 वर्षापूर्वी x वजा 2 वर्ष असेल, काय वय असेल प्रगतीचं. तसंच प्रगतीचं 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर प्रगतीचे वय, 3 वर्षानंतर म्हणजे आजचं जे एज आहे एक्स, त्याच्यामध्ये 3 मिळवावे लागेल, 3 वर्ष असेल. आलं का लक्षात. तुम्ही जर आज 15 वर्षाचे आहात आणि 3 वर्षानंतर तुमचं एज काय होईल, 15 अधिक 3, बरोबर. तसं हिचं एज आपण काय पकडलंय, सध्याचं एक्स आहे, तर 3 वर्षानंतर काय असेल, एक्स प्लस 3. आ गई बात समझ में. अभी फिलहाल उसका एज क्या है, एक्स हमने पकड़ा है उसको, तो 2 साल पहले क्या होगा, एक्स में से 2 माइनस, यानी आज का अगर तुम्हारा एज 15 है तो 2 साल पहले क्या रहेगा, 13 रहेगा ना. यानी क्या करते हैं हम, आज का जो है 15 में से 2 माइनस करते, और भविष्य में 3 साल के बाद कितना होगा, यानी 15 प्लस 3. आलं का. मग इथं बघा तिचं एक्स अधिक 3 असं, म्हणजे आपण हे पहिलं हे मिळवायचं. आता त्यांनी काय अट दिलेली आहे की 2 वर्षापूर्वीचं वय तिचं आणि 3 वर्षानंतरचं वय, म्हणजे हे आहे बघा 2 वर्षापूर्वीचं म्हणजे हे, आणि 3 वर्षानंतरचं भविष्यामधले हे, ह्या दोघांचा गुणाकार किती येतो, 84 अटीनुसार. म्हणजे इथं लिहू शकता, दिलेल्या अटी नुसार. काय अट आहे, हा जो 2 वर्षापूर्वीचं वय म्हणजे x वजा 2 गुणिले x प्लस 3 हे किती येतंय, 84, हे दिलेल्या अटीनुसार. आणि अशा पद्धतीने आता हे कंस आपण सोडवले तर आपल्याला लास्टला उत्तर मिळेल. तर हे 2 कंस कसे सोडवायचं, हे जर पहिलं पद x गुणिले दुसरा अख्खा कंस प्लस वजा 2 x अधिक 3, म्हणजे 2 कंसांचा आपण काय केलंय, गुणाकार. x वर्ग प्लस 3x वजा 2x वजा 6 बरोबर 84. ठीक आहे. नंतर हे जो होईल बघा, x वर्ग प्लस 3 वजा 2 म्हणजे प्लस x वजा 6 बरोबर 84. ठीक आहे. आता ह्या 84ला इकडे घ्या,
एक्स वर्ग प्लस एक्स वजा 6 वजा 84 बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग प्लस एक्स वजा वजा प्लस होतं म्हणजे बेरीज आणि चिन्ह वजाच वजा 90 बरोबर 0. म्हणजे इथं काय प्राप्त झालं आपल्याला, हे उत्तर नाही प्राप्त झालं. इथं बॉक्स नाही काढायचा आहे, मी तुम्हाला समजून सांगणे. हे आपल्याला एक वर्ग समीकरण आले. आता हे वर्ग समीकरण आपण सोडवायचं. हे वर्ग समीकरण बघा मी इथं लिहून घेतो. एक्स वर्ग प्लस एक्स वजा 90 बरोबर 0. अवयव पद्धत जी आपण शिकलोय सुरुवातीला त्यानुसार हे सोडूया. अवयव पद्धत काय असती आहे का लक्षात? कच्च्यामध्ये दाखवतो मी. पहिले पद गुणिले तिसरे पद. कच्च्यामध्ये काय येते मग? पहिलं पद काय? एक्स वर्ग गुणिले तिसरं पद काय येतं? वजा 90 बरोबर काय येतं? वजा 90 एक्स वर्ग. वजा 90 एक्स वर्गची फोड अशी करायची की त्यांचा गुणाकार वजा 90 यायला पाहिजे आणि त्यातला फरक हा मधलं पद म्हणजे प्लस 1x यायला पाहिजे. मग 90 कोणत्या पाड्यात आहे? 10 9 90. म्हणजे समजा मी इथं 10 घेतला, इथं 9 घेतला आणि मला इथं प्लस 1 आणायचं आहे म्हणजे मी, आणि इथं मायनस आणायचं आहे तर मी इथं मायनस टाकला, आलं लक्षात, आणि इथं प्लस टाकला तर काय होईल? गुणाकार येईल वजा 90. मात्र यातला फरक काय येईल? वजा 1 फरक येईल. ते मी उलट केलं, ह्याला मायनस टाकला आणि ह्याला प्लस टाकला तर आता काय होईल? 10 गुणिले 9 90 येते आणि गुणाकारामध्ये वजा चिन्ह येतंय आणि 10 मधून 9 गेले तर प्लस 1 येतोय म्हणजे हे योग्य आहे. ही फोड चिन्हासह. आता ही घ्यायची आणि मधलं पद काढून टाकायचं. एक्स वर्ग प्लस 10x वजा 9x बरोबर 0. नाही काय राहिलं आपलं? वजा 90 राहिलं बरोबर 0. आलं का लक्षात? हे मधलं पद जे आहे त्याच्या जागी हे टाकलं आपण. ग्रुप्स बनवायचे आपण. ह्यातला कॉमन घ्यायचा x अधिक 10 कॉमन येईल. हा सेम काउंस येतील x अधिक 10 आणि इथं वजा 9 हा वरचा खाली येईल बरोबर 0. मग दोन काउंस सेम येतात, एकदाच घेणे x अधिक 10 आणि दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. सेपरेट करायचं यांना. हे आपण अगोदर केले बघा. x अधिक 10 बरोबर 0 आणि x वजा 9 बरोबर 0. मग x बरोबर वजा 10 आणि x बरोबर 9. ठीक आहे. दोन किमती आल्या म्हणजे हे जे आपण मानले आहोत प्रगतीचं आजचं वय x आहे म्हणजे x तिचं वय 2 वय आले तिचे. एक वजा 10 आलं आणि 9 एक आले. आता बघा कुणाचंही वय वजामध्ये नसतं. आपल्याला कोणी विचारलं तुझं वय किती तर आपण असं सांगतो का माझं वय वजा 15 आहे? तर हे आपण गृहीत धरायचं नाही. कळलं का? हे मान्य नाहीये. वय ऋणामध्ये नसतं. मग हे गृहीत धरायचं म्हणजे प्रगतीचे आजचे वय प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स बरोबर 9 वर्ष. आलं लक्षात? तर तिचं आजचं वय किती आहे? प्रेझेंट एज 9 वर्ष. हे आपण परत सांगतो मी तुम्हाला. हे आपण गृहीत धरलं, हा पार्ट आपण गृहीत धरला नाही. दोन किमती आल्यात आपल्याला. हे बघा वर्ग समीकरण नाही, हे बघा वर्ग समीकरण आहे ना, 2 आहे सर्वात मोठं घातांक. तर दोन किमती एक्सच्या येणारच आहे. पण वय कधी ऋण नसतं. इथं वाक्य टाकून द्यायचं वय कधी ऋण नसतं किंवा अमान्य आहे असं लिहा. म्हणून आपण हा गृहीत धरला x बरोबर 9. मग x तिचं सध्याचं वय आहे, मग तिचं वय किती आहे? 9. अलग लक्षात? एवढंच विचारलं त्यांनी पण आपण कॅल्क्युलेट केलंय बघा. 2 वर्षापूर्वी काय असेल तिचं? आजचं वय जर 9 आहे तर 2 वर्षापूर्वी काय येईल? तिचं 7 येईल वय बरोबर. आजचं वय 9 आहे तर 3 वर्षानंतर किती येईल? 9 अधिक 3. अलग लक्षात? पण हे नाही विचारलं आपल्याला 2 वर्षापूर्वी किती होतं किंवा 3 वर्षानंतर किती. फक्त एवढं विचारलं त्यांनी. हे बघ इथं तिचं आजचं वय किती, तर आजचं वय किती आलं? इथं 9 आलंय. ठीक आहे. असे शाब्दिक गणित आहेत. वर्ग समीकरण बघा इथं आलेलं आहे आणि हे आपण अवयव पद्धतीने सोडवलेलं आहे. पुढचं गणित बघा. 2 क्रमागत संख्या आहेत. क्रमागत संख्या म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत. त्या सम आहेत. कशा आहेत त्या? सम म्हणजे इव्हन कॉन्सिक्युटिव्ह नंबर नैसर्गिक नॅचरल त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधा किंवा काढा. तर पहिलं आपल्याला इथं लिहावं लागेल. पहिली क्रमागत संख्या. 2 क्रमागत संख्या आहेत ना,
तर आपल्याला मानावं लागेल पहिली क्रमागत संख्या बरोबर एक्स मानू. लेट द फर्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर बी एक्स. मग दुसरी काय आहे, सम आहे, लक्षात ठेवा सम. दुसरी सम क्रमागत नैसर्गिक संख्या क्रमागत संख्या काय येईल ही एक्स प्लस. आता एक्स प्लस 1 पण येईल, पण 1 काय येतोय, ऑड येतोय बरोबर, सम येत नाही, विषम येतोय. तर आपल्याला सम पाहिजे, 1 नंतर 2 येईल. आलं का लक्षात. एक्स प्लस त्यांनी काय अट काय दिलेली आहे, त्या कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स जे आहेत दोन क्रमांक संख्या यांच्या वर्गाची बेरीज, म्हणजे ह्याचा वर्ग काय येईल एक्स वर्ग प्लस हा जो आहे एक्स अधिक 2 ह्याचा देखील वर्ग, ह्या दोन्ही क्रमांक संख्याच्या वर्गाची बेरीज, हे काय प्लस बेरीज किती येते 244. म्हणजे सोडवायचं मग आपल्याला उत्तर भेटेल. ते सोडवलं बघा. एक्स वर्ग प्लस हे बघा हा विस्तार आहे ए अधिक बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग बरोबर 144. म्हणजे हा ए आहे हा बी आहे. ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग बरोबर 244. हे सोडवलं काय येईल एक्स वर्ग प्लस एक्स वर्ग हे किती येईल 2x इंटू परत 2 म्हणजे हा 4x येईल प्लस 4x प्लस 2चा वर्ग हा 4 येईल बरोबर 244. ठीक आहे. मग एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 ह्या 244ला इकडे घ्या वजा 244 बरोबर इकडं 0 येईल. मग आता बघा 2x वर्ग अधिक 4x. आता हे बघा इथं प्लस 4 वजा 244 मोठा कोण आहे 244 प्लस मायनस चिन्ह आहे म्हणजे वजा बाकी होईल. 244 मधून 4 गेले किती राहतात 240 आणि मोठ्या चिन्ह वजा म्हणजे वजा 240 बरोबर हा 0. ठीक आहे. आता या समीकरणामध्ये इथं 2 आहे इथं 4 आहे इथं 240 आहे म्हणजे 2च्या पाड्यात हे तिन्ही जातात. मग या सर्वांना आपण काय केलं 2नी काय केलं भाग दिला. हे 2 गेले हे 2 गेले बे एक बे बे दुने 4 बे एक बे बे एक बे बे दुने 4 0. म्हणजे काय राहिलं समीकरण एक्स वर्ग प्लस 2x वजा 120 बरोबर 0. म्हणजे इक्वेशन छोटं झालं. आलं का. समीकरण छोटं झालं. जेवढं छोटं होईल तेवढं अडचणी कमी येतात. आलं का लक्षात. तर हे समीकरण आले. आता हे अवयव पद्धतीने सोडवलं की एक्सच्या किमती आपल्याला मिळतील. हे समीकरण आपण इथं लिहून घेतो. पहिलं एक्स वर्ग प्लस 2x वजा 120 बरोबर 0. तर पहिलं पद काय आहे इथं एक्स वर्ग गुणिले तिसरं पद काय वजा 120 बरोबर काय तर वजा 120 एक्स वर्ग. ह्याची फोड करायची. 120 कोणत्या पाड्यात आहेत 12च्या पाड्यात आहे 10च्या पाड्यात आहे का नाही. तर समजा मी इथं 12 घेतला म्हणजे इथं पहिलं आपण चल टाकू एक्स एक्स इथं 12 घेतला 12 गुणिले 10 काय तो 120 येतो. आता इथं मला प्लस आणायचं आहे आणि इथं तर वजा आणायचं आहे. तर मी इथं मायनस टाकला इथं प्लस टाकला तर काय येईल प्लस 12 वजा 10 प्लस 2 येतो म्हणजे हे बरोबर सुटतं. आणि प्लस 12 गुणिले वजा 10 वजा 120 म्हणजे ही परफेक्ट फोड आणि चिन्ह आहे. तर आपण काय करू मधल्या पदाऐवजी हे टाकायचं एक्स वर्ग प्लस 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. मग हे आपण काय करू पेअरिंग केलं त्याचं नंतर कॉमन काढलं x अधिक 12 हा सेम कंस x अधिक 12 येईल इथं. ठीक आहे. आणि इथं काय येईल हा वजा 10 इथे येईल वजा 10 हे का वजा 10x आणि वजा 10 गुणिले 12 वजा 120 बरोबर 0. मग दोन कंस सेम आलेले आहेत ते एकदाच घ्या x अधिक 12 x वजा 10 बरोबर 0. सेपरेट करा x प्लस 12 बरोबर 0 x वजा 10 बरोबर 0 x बरोबर वजा 12 आणि x बरोबर 10 आला. अशा दोन संख्या आल्या. दोन संख्या म्हणजे x च्या दोन किमती आल्या. एक आली वजा 12 आणि एक आली 10 आली. आता इथं ज्या संख्या असतात नैसर्गिक संख्या ज्या असतात त्या कधीच ऋणमध्ये नसतात. म्हणजे हे आपण ग्राह्य धरायचं नाही. ही किंमत आपण ग्राह्य धरायची नाही. ही आपण किंमत ग्राह्य धरायची कुठली धनवाली बरोबर ना.
नैसर्गिक संख्या लक्षात ठेवा ह्या ऋण नसतात. मग इथं लिहू शकता तुम्ही x बरोबर -12 हे ग्राह्य धरू शकत नाही कारण नैसर्गिक संख्या ऋण नसतात. किंवा असं लिहू शकता सिंपल x बरोबर 10 हे ग्राह्य धरले असं इथं वाक्यात लिहायचं. आणि मग x ची किंमत किती आली तुमची, x ची किंमत 10 पकडली. मग x काय तुमचा पहिली नैसर्गिक संख्या. मग लिहू शकता पहिली नैसर्गिक संख्या कोणती ती इथं हे लिहा सॉरी क्रमागत संख्या. पहिली नैसर्गिक क्रमागत संख्या टू फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज x इज इक्वल टू 10 आणि दुसरी क्रमागत कॉन्सिक्युटिव्ह नैसर्गिक संख्या काय आहे x अधिक 2 बरोबर किती x किती 10 आहे 10 प्लस 2 म्हणजे किती आली ती 12 आली. अलग लक्षात. मग पहिली संख्या तुमची आली उत्तर आलं हे पहिली ही 10 आणि दुसरी 12 म्हणजे ही जी आहे ही 10 आली आणि ही जी आली ती तुमची 12 आली. अलग लक्षात. ठीक आहे.